बऱ्याच जणांना तर माहीतही नाहीये अजून हा की व्हर्टिकल नावाचा काही प्रकार आहे. बरोबर आहे. खूप जणांना माहिती नाही. म्हणजे जसं आधी वेब सिरीज आल्या होत्या आपल्याकडे, जेव्हा वेब सिरीजला सुरुवात झाली होती तेव्हा पण ते बऱ्याच नाविन्य होतं, अरे वेब सिरीज म्हणजे काय. मला स्वतःला माहिती नव्हतं वेब सिरीज. कारण मी म्हटलं तसं माझ्या करिअरच्या टप्प्यात 3 ब्रेक हा झाल्यामुळे तेच त्याच्यावरच येतोय मी आता. हे 3 ब्रेक म्हणजे कोणते ब्रेक आणि कशा त्याच्यातून तू बाहेर कशी पडली. पहिला ब्रेक म्हणजे माझा ॲक्सिडेंट झाला नाटकाच्या बसचा. ओ अच्छा. आणि अनइमॅजिनेबल म्हणजे एकाच दिवशी आमचे 2 ॲक्सिडेंट झाले. कॅन यू इमॅजिन दिस? असं असं कसं होऊ शकतं? एकाच दिवशी 2 ॲक्सिडेंट्स कसे होऊ शकतात? म्हणजे आम्ही गोव्याला आमचा शो होता. गोव्यावरनं आम्ही मुंबईला येत होतो. कोणतं नाटक. मला हसू का आलं कारण नाटकाचं नाव काय घडलं त्या रात्री. पण त्याच्यानंतर सगळ्यांनी काय पडलं त्या रात्री. अच्छा. अरे तू होतीस ना काय पडलं त्या रात्रीमध्ये हा असे बोलायला लागले होते. हा कारण तो फेमस झाला होता. कारण आमच्या नाटकामध्ये अजय वढावकर आता ते नाही येत आपल्या. हा माझा चांगला मित्र होता अरे, तो दादरला सच अ राहायचा. स्वीट पर्सन. येस हा खूप गोड माणूस. हा अजय वढावकर, प्रकाश बुद्धिसागरनी ते डिरेक्ट केलं होतं. हा लीना भागवत, मी, संजय मोने. अरे वा. हो. अच्छा हा असे आम्ही 5-6 जण होतो आणि आमचा दौरा होता. पूर्वीच्या नाटकांचे तुम्हाला माहिती आहे दौरे महत्वाचे. 20 दिवसाचा अमुक दौरा. म्हणजे हा. मी ऑल दी बेस्ट केलं होतं दिलीपजी. माझं पहिलं नाटक ऑल दी बेस्ट. हा 94, 95, 96च्या काळात माझं हा. फर्स्ट म्हणजे कमर्शियल. हे त्या नवीन होते ना भरत जाधव वगैरे. हो. भरत अंक- जाधव, संजय नार्वेकर, अंकुश अंकुश चौधरी, श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, संतोष मयेकर जो आता आपल्यात नाहीये परत. म्हणजे ऑल दी बेस्टचे 2 संच होते आणि नंतर देवेंद्र पेमने मालवणी पण केलं होतं. सो बऱ्याचदा असं व्हायचं की 2 संचातले मुलगी एकच आहे ना त्या नाटकात. तर 3 हे वेगळे संजय नार्वेकर, भरत, अंकुश चौधरी. नंतर काही काळानंतर केदार शिंदेने अंकुशचा रोल केला आणि इकडे आनंद निगळे, सतीश राजवाडे आणि श्रेयस तळपदे अशा 2 संचात ते नाटक व्हायचं. आणि पुन्हा मालवणी टीम वेगळी, महेश, संतोष मयेकर आणि अजून मला तिसऱ्या कॅरेक्टरचं तेवढं नाव म्हणजे तो रोल कोणी केला आठवत नाहीये. सो तेव्हा काय व्हायचं की मुलगी फिरायची. म्हणजे आज मला जर काही बरं नाहीये समजा तर मला लांबचा प्रवास नाही करायचा आहे. अगं तू जातेस का या शोमध्ये? तर मग आम्हाला फिरवायचं ते. मग त्याच्यामुळे आम्ही या 6ही लोकांबरोबर मी काम केलंय. सो तो मला एक म्हणतात ना की सुरुवातीलाच तुमच्या कारकिर्दीच्या आणि बरं तेव्हा मी काय करत होते हे पुढे जाऊन मोठे सेलिब्रिटीज होणार आहे ते मी पण त्यांच्यातलीच एक होते ना. त्यांनी पण आपल्या कारकिर्दीची सुरुवात तेव्हाच केली होती. तुझ्या बरोबरच केली साधारण म्हणजे साधारण 95-96 ची म्हणजे मी नंतर एंट्री केली. म्हणजे आधी संपदा जोगळेकर होती आणि नंतर सुहास परांजपे आणि तिसरी मी होते. मला वाटतं मंजुषानी पण केलं होतं मध्ये. सो ते 2 ग्रुप्स होते त्याच्यामुळे मी ह्या सगळ्यांबरोबर काम केलंय. तेव्हा माझ्यासाठी दे आर नाव बिग सेलिब्रिटीज. पण मग मी म्हटलं तसं की माझ्या करिअरमध्ये मला खूप ब्रेक घ्यायला लागला. तू त्या ऍक्सिडेंट बद्दल सांगत होतीस. हो मी कुठून आपण इतकं तुम्ही म्हणजे मला इतकं काय काय सुचतंय आणि कारण तुम्ही मला त्या काळात घेऊन गेलात. ऍक्सिडेंट 2 ऍक्सिडेंट झाले एकाच वेळी. 2 ऍक्सिडेंट असे झाले की आम्ही गोव्यावरनं येत होतो आणि मुंबईला जातोय समजा तर आमची ह्या डिरेक्शन मध्ये बस चालली आहे. तर लिटरली बस अशी फिरली आणि कोणालाही वाटेल ऍक्सिडेंट होता की गोव्याला जाताना आमचा ऍक्सिडेंट झाला की आणि अशी बस झोपली. अच्छा. आणि एका क्षणात आम्ही नाश्ता करून म्हणजे आता आपण रात्रभर प्रवास करतो मग सकाळी बस कुठेतरी थांबते तुम्ही नाश्ता करता आणि परत बसमध्ये बसता. मग नाश्ता करून जस्ट बसलो होतो साधारण 10ची वगैरे वेळ होती आणि काय एका क्षणात काय झालं कळलं नाही. बस अशी झोपल्यानंतर मग कळलं की काहीतरी विचित्र घडलंय आपल्या बाबतीमध्ये. मग आम्हाला कसं तरी बाहेर काढलं. गाव कुठलं होतं मला आता आठवत नाही पण त्या गावात 4 कॉट्सचं एक हॉस्पिटल तत्सम हॉस्पिटल पण नाही मोठं. मग डॉक्टर आले एका तासाभरानंतर आणि अजय वढावकरला डोक्यात खूप लागलं होतं. त्याच्या कंटिन्युअसली ब्लिडिंग होत होतं. मला पायाला लागलं होतं डाव्या पायाला आणि माझा पाय पूर्ण काळा निळा पडला होता आणि आम्ही जवळजवळ 6 का 7 जण खूप जास्त इंज्युअर्ड झालो होतो. बाकीचे जे व्यवस्थित होते ते नंतर मग एका वेगळ्या गाडीने पुढे निघाले. आम्हाला काही काळ त्या दवाखान्यात ठेवलं गेलं आणि लिटरली सांगते की वय तर लहान होतं त्यावेळेला आणि
इतकं रडारड चालू होती, दुखत होतं, ट्रीटमेंट नीट मिळत नव्हती. अजय वडावकर तर इतके ओरडत होते, की आत्ताच्या आत्ता मुख्यमंत्र्यांना बोलवा, हेलिकॉप्टर बोलवा, मला मुंबईला घेऊन जा. त्याचा तो आवाज आणि ते अजूनही असं डोळ्यासमोर आहे सगळं. आणि आम्ही घाबरलेले 7 ते 8 जण आम्हाला परत दुपारी 1 वाजता गावातल्या छोट्या मिनी टेम्पो बस असं जे काही असतं, त्याने आम्हाला मुंबईकडे आमची रवानगी करण्याकरता आम्हाला बसवलं. दिवसभर ते 5-6 तास कसे गेले कळलं नाही आणि रात्र झाली साधारण 9-10 वाजता एक घाट आला परत आणि तो प्रचंड पाऊस आणि तेव्हा आणि तो ड्रायव्हर इतकी गाडी फास्ट मारायला लागला आणि काय कळतच नव्हतं आम्हाला काय होतंय आमच्यासोबत. आम्ही त्याला सांगतोय कोणीतरी जाऊन, की "अरे, आम्ही ऑलरेडी इंज्युअर्ड आहोत. ऑलरेडी तू ॲक्सिडेंट झालेल्या माणसांना घेऊन चाललायस, तर थोडं हळू चालव." "नाही, नाही, माझा एरिया आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार. डोंट वरी." आणि जसा घाट संपला आणि त्या माणसाने समोरच्या गाडीवरची जोरात बँग ऑन केली गाडी. अरे तिथे मी सीटवर झोपलेल्याची डुबुक करून खाली पडले. माझ्या गालावर कट झालं. गालातनं रक्त यायला लागलं. आणि तो माणूस पळून गेला. तो ड्रायव्हर गाडी त्याने बँग ऑन केल्यानंतर तो पळून गेला. लिटरली आम्ही फुटपाथवर आलो, बसलो आणि मग छोट्या-छोट्या गाड्यांना हात केले लोकांनी. आपापल्या एरियामध्ये ज्या गाड्या आता तेव्हा मी डोंबिवलीला राहायचे. तेव्हा कोण कुठली एरियातली गाडी आहे, त्या-त्या एरियात त्या-त्या गाडीवाल्यांना रिक्वेस्ट करून ओळखलं लोकांनी का आर्टिस्ट लोकं आहेत म्हणून. आणि मग तसे आम्ही घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला ट्रीटमेंट. सो त्यानंतर काय झालं, मला तो धसका घेतला मी. मला अजूनही लांबचा प्रवास बसमधनं करायला होत नाही. कारण ते जे मनात अजूनही तो एक फोबिया बसलाय आता. आता मी लांबचा प्रवास म्हणजे ते माझं नुकसान आहे, की मी कधी कुठेही काहीही करायचं असेल तर बसचा प्रवास आहे, लांबचा आहे. सॉरी, मी बसने नाही ट्रॅव्हल करू शकत. हा माझा एक प्रॉब्लेम आहे जेन्युइनली, की मला बसनी प्रवास करायला आता होत नाही. मी प्रचंड घाबरले. त्यानंतर मला नाटकात काम करायला भीती वाटायला लागली. कारण असं, की नाटक म्हटलं की दौरे आले. दौरे म्हटलं की बस आली आणि तेव्हा काही इतक्या सगळ्यांकडे गाड्या नव्हत्या. आत्ता हल्ली पुण्याला सुद्धा आपण आपल्या गाडीने जातो. हो किंवा आपण नाशिकला आपल्या गाडीने जातो. पण पूर्वी कंपल्सरी नाटकाच्या बसनीच आम्ही जायचो आणि ते आम्हाला आवडायचं. कारण तो एक तुमची फॅमिली तयार होते. मग ते दौऱ्यातलं तुमचं जो काही तुम्ही ठराविक वेळेला तुम्ही जेवता, मग तुम्ही त्या ठराविक ठिकाणी पोहोचता. तो बरोबर एकत्रितपणा आहे. किंवा ते सीनियर कलाकारांबरोबर तेव्हा तुमचं ट्युनिंग होणं, तुम्ही गप्पा-टप्पा. शिकणं त्यांच्या अनुभवातनं, हां. गप्पा-टप्पा हे आवडायचं पूर्वी. पण ह्या इन्सिडेंट्समुळे असं झालं, की मला नाटकात काम करायला भीती वाटायला लागली. कारण मी दौरे नाही करणार म्हटलं आणि मग मला कोण घेणार दौरे नाही करणार तर. सो त्या धक्क्यातनं मला उशीर लागला बाहेर यायला.